Good morning, guys. Quinoa is cooking right now. तुम्ही 1:2 असं वॉटर पोर्शन घेऊन तुम्ही किनवा कुक करू शकतात. तुम्हाला जर ॲक्युरेट माहिती असेल तर कुकरमध्ये सुद्धा करू शकतात. मी येलो आणलेत. येलो पेपर घ्यायचे, ते कट करून त्याचे पील्स वगैरे काढून घ्यायचे, साईड टॉप कट करायचं आहे आणि एक वाटीसारखं होल तयार करायचं आहे, कारण आपल्याला स्टफ पेपर करायचं आहे विथ किनवा. हेल्दी रेसिपी आहे. सो किनवा शिजवायला ठेवला आहे सॉल्ट आणि थोडंसं ऑइल घालून. नंतर कांदा म्हणजे आणि मिक्स व्हेजिटेबल घेतलेत फ्राय करायला किनवामध्ये घालण्यासाठी. थोडंसं चीज घ्यायचं आहे वरून घालण्यासाठी, जेणेकरून तुम्ही जेव्हा ते कुक करायला ठेवतात स्टफ केल्यानंतर तेव्हा ते मेल्ट होतं. त्यामुळे असं हे इन्ग्रेडियंट्स आहेत. यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करू शकतो आपण, पनीर. प्रोटीनसाठी यू कॅन ॲड द पनीर ऑल्सो. सो आय एम प्लॅनिंग टू ॲड पनीर, क्रम पनीर, नॉट द पीसेस, क्रम पनीर आय एम प्लॅनिंग टू ॲड. आणि मग त्यामुळे ही हेल्दी पण होणार आहे डिश आणि टेस्टी पण होणार आहे. आणि मग आपलं नेहमीचं ब्लॅक पेपर, सॉल्ट ॲज युजल. जर तुम्हाला रेड चिली आवडत असेल तर ब्लॅक पेपरच्या ऐवजी रेड चिली घालू शकतात. सो इट्स डिपेंड ऑन युअर टेस्ट. सो चला तर रेसिपीकडे. गाईज, हे पनीर क्रम करून घेते. ते थोडं नॉर्मल झालं की छान क्रम करता येणार आहे चांगलं. सो क्रम्बल्ड नाही झालं हाताने तर मी थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेणार. नंतर चॉप्ड याचे जे कवर निघाले होते त्याचे चॉप्ड ऑरेंज पेपर आणि मिक्स व्हेजिटेबल फ्रोझन आणि कांदा चॉप केलेला आणि जिंजर चॉप केलेलं, मीठ, सॉल्ट टेस्टप्रमाणे, ब्लॅक पेपर टेस्टप्रमाणे, थोडं चीज आहे घेतलेलं जे वरून आपल्याला स्टफिंग केल्यानंतर वरून घालायचं आहे. तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा करू शकतात किंवा पॅनमध्ये सुद्धा करू शकतात. चला रेसिपीकडे जाऊया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण जिंजर टाकायचं आहे आणि अजून एवढं गरम झालेलं नाही आहे तेल. ओके, तेल छान गरम झालं आहे. आता तुम्ही गार्लिकसुद्धा घालू शकतात, मी फक्त जिंजर घालते. आता आपण याच्यानंतर ऑनियन घालायचं. आपला हा कांदा थोडासा छान गोल्डन झाला ना की आपण या मेरे पास तो पर्सनल टाइम है ही नहीं. चांगला गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आहे ऑनियन आणि मगच आपला किनवा ॲड करायचा आहे. तर आता आपण हा चांगला फ्राय करायचा आहे व्यवस्थित. यामध्ये मी थोडंसं सॉल्ट ॲड केलेलं आहे. आता मिक्स व्हेजिटेबल घालूया. सो सब आता काय करायचं आहे, आपण मिक्स व्हेजिटेबल ॲड करायचं आहे. सो मिक्स व्हेजिटेबल ॲड झाल्यानंतर
हॅव टू ॲड सॉल्ट अँड ब्लॅक पेपर. चवीप्रमाणे सॉल्ट, टेस्टप्रमाणे सॉल्ट आणि ब्लॅक पेपर ॲड करायचं. अँड नाव सो ओके. आता हे व्हेजिटेबल्स कुक झाले थोडेसे छान की नंतर आपण त्यात पनीर ॲड करायचं. पनीर आणि किनवा. किनवा शिजवलेला दाखवते मी मला. हे आपला किनवा रेडी झालेला आहे. सो हे फ्रोझन व्हेजिटेबल्स असल्यामुळे यू हॅव टू कुक लिटल बिट, मेक देम सॉफ्ट झाले की मग आपण बाकीचं सगळं ॲड करायचं. सो मी थोड्या वेळ झाकण ठेवणार आहे. यू हॅव टू कवर लिटल बिट टू कुक द फ्रोझन व्हेजिटेबल. फ्रोझन व्हेजिटेबल सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून कुक करायचं आहे. सो आता व्हेजिटेबल थोडे सॉफ्टन झालेले आहेत. पूर्ण कुक करायचे नाही आहेत, एक 70 to 80% करायचे, कारण ते परत मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे, त्यामुळे ते ओव्हनमध्ये पण होतील. आता मी किनवा ॲड करते थोडासा. सगळा कुक केलेला ॲड करणार नाही आहे, कारण मी थोडा एक्स्ट्रा बनवलेला आहे पील ऑफ करण्यासाठी. सो हा किनवा आता एक पेपरमध्ये एवढा जाणार. दुसरं हां पेपरमध्ये तुम्हाला जेवढा लागणार आहे, माझे 2च पेपर आहेत. आय हॅव ओनली 2 पेपर्स. I have to make a mixture for 2 papers only for stuffing. I don't want to make more. So हे 2 पेपरला पुरेल एवढंच करायचं आहे, म्हणून एवढंच किनवा घातलं आहे आणि उरलेलं पनीर घालणार आहे. पनीरमुळे त्याला एक रिचनेस येईल त्या मिक्सरला आणि ते छान लागेल. आता इथे ऑप्शन म्हणजे तुमच्याकडे पनीर नसेल, ॲक्सेस नसेल, एकदम तुम्हाला ॲवेलेबल नसेल, टोफूसुद्धा वापरू शकतात. यू कॅन यूज टोफू ऑल्सो. आणि पनीर घातलंच पाहिजे असं नाही आहे. पनीरच्या ऐवजी प्रोटीन घालायचं असेल तर रोस्टेड पीनटची पावडरसुद्धा घालू शकतात. म्हणजे किनवा बरोबर, हे किनवाचीच रेसिपी आहे त्यामुळे किनवा असणारच आहे, पण किनवा बरोबर तुम्ही रोस्टेड पीनटची पावडरसुद्धा घालू शकतात, जेणेकरून ते क्रंचीपणा येतो. पावडर नाही करायची आहे, थोडेसे जाडसर बारीक करून घ्यायचे रोस्टेड पीनट्स आणि ते सुद्धा तुम्ही घालू शकतात. तुम्ही कोणत्याही पद्धतीने ही रेसिपी पूर्ण करू शकतात, ॲज लॉंग ॲज प्रोटीन आणि व्हेजिटेबल्स अँड कार्बोहायड्रेट इज बॅलन्स. आता हे मिक्सचर झालेलं आहे. चेक करायचं की तुम्हाला ब्लॅक पेपर अँड सॉल्ट योग्य आहे की नाही चेक करायचं. परफेक्ट आहे. आय डोंट नीड टू ॲड एनिथिंग एक्स्ट्रा. तुम्ही या स्टेजला तुम्हाला जर हवं असेल तर रेड चिली पावडर ॲड करू शकतात, इफ यू लाईक स्पायसी. सर आता हे माझी डॉटर पण खाणार आहे, त्यामुळे ती स्पायसी खात नाही. सो वेन आय एम डन विथ 1 फिलिंग, then I can add the rest of it with the red chili powder. So आता मी गॅस ऑफ करते आणि हे स्टफिंग आता आपलं झालेलं आहे आणि हे माझे पेपर्स कट करून झालेले आहेत. हे स्टेबल स्टँड होत नव्हता म्हणून मी थोडंसं त्याला स्ट्रेट करण्यासाठी स्लाईस काढून घेतले आहेत. कट नाही करायचं आहे पूर्ण, कारण नाहीतर मग होल पडेल. सो स्लाईस थोड्याशा कमी केल्यामुळे ते आता स्टँडिंग अप
प्रॉपरली. आणि हे चीज वरतून घालायचं आहे. माझ्याकडे कमी आहे म्हणून मी एकावरच घालणार आहे माझ्या डॉटरसाठी. माझ्या पेपरवर नाही घालणार आहे, तिच्या पेपरवर घालणार आहे. सो तुम्हाला मी एक स्टफ करून दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कसं होतं आहे. आणि नंतर मग आपण ओव्हनमध्ये ठेवायचं टोस्टर ओव्हनमध्ये. माझ्याकडे जे छोटं टोस्टर ओव्हन आहे त्याच्यामध्ये आपण ठेवूया. हे बघा मी आता हे स्टफ केलं आहे. अगदी स्पूनने मी दाबून दाबून भरलेलं आहे. एअर ठेवायची नाही आहे मध्ये. यू हॅव टू प्रेस इट डाऊन कम्प्लिटली. तिथे एअर नाही आहे आता, देर इज नो एअर. आणि जेव्हा ओव्हनमध्ये ठेवू ना आपण, ओव्हनमध्ये ठेवताना आपण त्यावर असं श्रेडेड चीज घालायचं आहे. तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल ते चालेल. चेडर चीज माझं मिक्स आहे, चेडर आणि मॉझरेला. तुम्ही कोणतंही एक प्रकारचं घालू शकतात किंवा मिक्सही घालू शकतात. माझ्यासाठी पण उरलेलं आहे चीज, ते आता मी माझ्या याच्यावर पेपरवर सुद्धा घालणार आहे. सो चला हे बघा आता ओव्हनमध्ये पेपर्स आर गोइंग इन. मी प्रीहीट नाही केलेलं आहे. आता मी सुरू करते. नाव आय कॅन पुट इट ऑन द बेक. सो बेक इज ओवर हिअर अँड द temperature I'm going to set it up on 300 and then timer I have to put like 20 minutes first. आता ह्या 20 मिनिट्समध्ये जर ते नाही झालं कुक, मला फक्त पेपरच कुक करायचं आहे आता आउटसाइडर, कारण आतमधलं सगळं कुक्ड आहे. एक तर चीज मेल्ट होणार आहे प्लस पेपर कुक होणार आहे. तो कुक झाला की माझी रेसिपी झाली आहे. सो आता मी 20 मिनिट्स लावलं आहे. जर कुक नसेल तर मी इन्क्रीज करेल परत टाईम. ओके गाईज, भेटूया थोड्या वेळाने. येस कुकिंग गाईज. चीज मेल्ट झालं आहे, थोडं गोल्डन साईडकडे गेलं आहे चीज. आपल्याला पिझ्झासारखं गोल्डन ब्राऊन झालं तरी चालणार आहे. आणि आता ऑलमोस्ट ऑफवर गेला आहे ॲरो. आता बघूया, मला बघायचं पेपर कुक झालं आहे का. पेपर कुक झालं असेल तर ऑफ, नाहीतर मी आय विल इन्क्रीज सम 10 more minutes. सो किंवा मग टेम्परेचर थोडं वाढवणार जर कुक झालेलं नसेल तर. येस, आता ओव्हन गरम आहे त्यामुळे मिटन्स यूज करायचे आहेत. आता आपण बाहेर काढून बघायचं आहे की कुक झालं आहे की नाही. पेपर चेक कर फक्त कुक झालं आहे का, की अजून सॉफ्ट करू. सॉफ्ट करायचं आहे अजून. किती वेळ करावं लागेल? 15 ते 20 मिनटं अजून. कारण मी 15 ते 20 मिनटं ठेवलं होतं फक्त. सो टेम्परेचर वाढवू का मग? कमी मिनटं ठेवायचं असेल तर टेम्परेचर वाढवते. व्हॉट डू यू थिंक? 350 नाही 325 आय थिंक. सो आय कॅन इन्क्रीज टू 350. म्हणजे मग कमी वेळामध्ये होऊन जाईल. व्हॉट डू यू थिंक? कुक होणं आवश्यक आहे, ब्राऊन नाही झालं पाहिजे. इट्स सपोज टू कुक बट नॉट टू बर्न. सो हायर केलं की बर्न होऊ शकतं. Set it to 370 and set it for 5 minutes. 370. So 370 is here or here? So that's Okay, that so will be like over here. guys, it's not cooked yet, so we are putting 370 and 5 more minutes. So I'll see you in 5 minutes. Guys, I prefer की तुम्ही पेपर्स थोडेसे 25% स्टीम करून घेतले तर चालतील स्टफिंग करण्याच्या आधी. नाहीतर मग तुमचं ओव्हन टेम्परेचर तुमचं 400 ठेवा आणि त्यामध्ये तुम्ही 5 मिनटं मी सांगितल्याच्या आधी मी सांगितलेले 20 मिनिट्स आणि त्यामध्ये थोडे 10 मिनिट्स ॲड करू शकतात, म्हणजे 30 मिनिट्स होऊ शकतात. टेम्परेचर वाढवायचं आहे नक्की. टेम्परेचर वाढवल्यानंतर ते कुक होतं, कारण माझं कुक झालेलं नव्हतं म्हणून मी परत ठेवलं आहे. टेम्परेचर वाढवून ठेवलेलं आहे परत. सो ही टीप लक्षात ठेवा. टेम्परेचर जास्त हवं, 350च्या वर हवं आणि 20 ते 25 मिनिट्स, ऑलमोस्ट 25 ते 30 मिनिट्स लागतात व्हायला. मात्र यू हॅव टू कीप ॲन आय ऑन देम. बर्न व्हायला नको आहे, पण सॉफ्टन व्हायला पाहिजे. जर तुम्हाला शॉर्टर टाईममध्ये रेसिपी करायची असेल, क्विक टाईममध्ये, तर तुम्ही ते स्टीम करून घ्या. आय प्रिफर steam them before stuffing them. Thank you. Guys, almost done.
यूज द मिडन्स. इट्स सो हॉट. परफेक्ट चीज गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि मला आता चेक करायचं आहे. येस, पेपर सॉफ्ट झालेला आहे छान. सो आता आपण हे खूप गरम आहे त्यामुळे तुम्ही एकतर टॉंग यूज करायचा आहे टू ब्रिंग इट इन टू प्लेट because it's very hot, so don't use your fingers to pick it up. आणि हे आपले stuff papers with quinoa and mixed vegetables and paneer. Enjoy guys. If you like the recipe, subscribe Geeta US Rasoi. Like, share and comments please. Geeta US Rasoi. Bye bye. Have a nice day.